रेकॉर्ड्स अँड वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये समावेश इंटरनॅशनल जॉगलर ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार आणि जगलिंग करत भारतातील प्रतिष्ठित अशा सर्व मॅरेथॉन मधून जॉगलिंग करण्याचा विक्रम आपल्या विशेष क्रीडा नैपुण्य विशेष क्रीडा सुवर्ण तारा विशेष क्रीडा नैपुण्य हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. ते पण सुवर्ण मंच आभार मानतो, कारण का मला माहिती की याच्या आधी बऱ्याच प्रतिनिधी लोकांच्या इथे सत्कार करण्यात आले आणि थोडंसं मला एक फिलिंग होते, कारण की याच्या आधीचे जे सत्कार मूर्ती होते तर त्यांचा आवाका त्यांचं कामाचं कार्य बरंच मोठं आहे. तर थोडंसं मला असं वाटतं की तिथे ना मोती पाचू आणि माळी तिथे एक ज्वेलरीला त्यांनी काय ठेवायचं तरी त्यांनी जे धाडस केलेलं आहे सुवर्ण त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. माझ्या जॉगिंगच्या प्रवासाकडे वळण्यापूर्वी मला आहे ना तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे आहेत. तर आपल्यापैकी किती जण आहे ना धावक आहात, रनर्स किंवा धावक आहात? हात वर करायला हरकत नाही. एक आहे सो धावक म्हणजे रनर आहात किंवा धावक आहात असा प्रश्न आहे. धावक असं मला असं मला असं वाटतं की सगळेजण साफ खोटं बोलत आहे आणि मी ते 2 मिनिटात प्रूव्ह करतो लगेच. तर आपण प्रत्येक जण शाळेमध्ये असताना आपल्याला पीटीचा त्रास होता शाळा कॉलेजमध्ये, तर नक्की कोण ना कोणते तिथे धावत असेल. अगदी तिथे नाही तर पुढे आयुष्यामध्ये ना स्वतःच करिअरसाठी, मग मुलांच्या करिअरसाठी किंवा आई वडिलांच्या तब्येतीसाठी किंवा आपले काय काम धंदा असेल त्यासाठी नक्कीच धावले असणार आहे. किंवा सध्याच्या काळामध्ये ट्रेन नंतर मग बस आणि मेट्रो यासाठी नक्कीच प्रत्येक जण धावत असणार. आणि अगदी जर यातलं काहीच केलं नसेल तर आपले नवरा आणि बायकोच्या तालावर नक्की सगळेजण धावले. त्यामुळे आय थिंक आपण सगळे धावत आहोत त्या अर्थानं. दुसरा माझा प्रश्न असेल की आपल्यापैकी किती जण जगलर आहेत, म्हणजे जगलिंग करतात किंवा जगल करतात? कोणी आहे? काही हात मला दिसत आहे. मला असं वाटतं आता सुद्धा प्रत्येकाने हात वर करावे, कारण का मी तुम्हाला प्रूव्ह करेल की तुम्ही खोटं बोलताय. तर मी जगलिंग या अशा अर्थाने बोलतो की जगलिंग इज नथिंग बट मल्टीटास्किंग किंवा बॅलन्सिंग. आणि मग आपण प्रत्येक जण आपला वेळ बॅलन्स करतो की आपल्या धंद्याला किती वेळ द्यावा, आपल्या परिवाराला किती वेळ द्यावा. की तसंच आपण आपल्या जे वेळेचा आपण बॅलन्स करत असतो, रिलेशनशिप पण आपण बॅलन्स करत असतो. तो त्या अर्थाने आपण सगळे जगल्यात आहोत. सो मी काय वेगळं आहे तर मी हे शब्द धावणं आणि जगलिंग हे शब्दशः जगतोय, शब्दशः मी जगतोय. आणि या खेळाचं नाव आहे जॉगिंग. म्हणजे हे पण नंतर मी जेव्हा रिसर्च केलं तेव्हा मला कळलं. आपण थोडक्यात यूज तिथे की पण त्याच्या थोडंसं जॉगिंग बद्दल सांगतो. तर बिल रिड्यूस हा हे म्हणजे महाशय होते, हे US मध्ये नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रॅक्टिस करायचे, रनिंगची प्रॅक्टिस करायचे आणि ते जगलर पण होते. तर एक दिवस असंच खरं ह्या खेळाचं म्हणजे अपघातानं इन्व्हेन्शन झालं. तर ते तिथे त्याचे ते जगलिंगचे चेंडू घेऊन गेले आणि प्रॅक्टिस करत असताना त्यांनी थोडे काही पावलं ते पळत गेले आणि त्या क्षणी त्यांना त्याचं नाव सुचलं जॉगिंग. आणि मग 1975 सालची गोष्ट आहे आणि त्यानंतर मग ह्या खेळाची सुरुवात झाली. आणि मग बऱ्याच देशांमध्ये म्हणजे आज 40 देशांमध्ये 800 जॉगलर्स आहेत. आणि भारतातला एकमेव हाफ मॅरेथॉन पटू किंवा फुल मॅरेथॉन पटू ज्याला आपण 21 किलोमीटर किंवा 42 किलोमीटर जगलिंग करत राहणारा एकमेव भारतीय आहे, तो तुमच्या समोर उभा आहे. थोडंसं मी मागे जातो अजून. शाळा कॉलेजमध्ये असताना मला व्हॉलीबॉलची खूप आवड होती. मी ऍथलीट असल्यामुळे मला व्हॉलीबॉल खूप आवडायचा. तेव्हा शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, नंतर पुढे जाऊन कंपनीमध्ये पण मी रिप्रेझेंट केलं ऍज अ कॅप्टन. आणि अजून सुद्धा मी व्हॉलीबॉल बघितलं तर माझे हात शिवतात की अरे आपण खेळायला झाला पाहिजे. पण कालांतरानं असं लक्षात आलं की अरे व्हॉलीबॉलला एका साईडला 6, दुसऱ्या साईडला 6 असे कमीत कमी 12 ची टीम लागते. पण नंतर मग काही खेळाडूंच्या प्रायोरिटी बदलत गेल्या, फॅमिली, मुलं वगैरे, तर ते मागे पडत गेलं त्यांचं. आणि मग तो खेळ थोडासा मागे जायला लागला माझ्या पण बाबतीमध्ये. मग मला वाटलं की अरे आपण काहीतरी फिटनेससाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्याच सुमारास माझ्या कॉलेज ऑफिसमध्ये एका कलिगनी मला तो म्हणला की अरे म्हणजे माझ्या अंगकाठीनी मे बी ते केनियन किंवा इथिओपियन जसे असतात की सडपातळ बांधा, त्यामुळे तो म्हणला की तू तर मॅरेथॉन मटेरियल्स दिसतो.
मॅरेथॉन मटेरियल. तर मी हे शब्द थोडेसे जास्त सिरियसली घेतले का काय, आणि तेव्हापासून त्या वर्षी मी एक 3 किलोमीटर शर्यत मध्ये भाग घेतला. मी मॅरेथॉन म्हणणार नाही, कारण का मॅरेथॉन म्हणजे 42 किलोमीटर, आणि आपल्या टिळक रोडला शक्ती स्पोर्ट्स मध्ये मला वाटतं दुसऱ्या मजल्यावर त्यांची एक रंजक कथा तिथे त्यांनी लावली आहे. पहिले डिस्क्लेमर, माझा आणि शक्ती स्पोर्ट्सच्या कमिशनचा काही संबंध नाही. ओके, तर तिथे ती रंजक कथा त्यांनी लावलेली आहे. तर त्यावेळेस मी ती 3 किलोमीटरची मॅरेथॉन म्हणजे शर्यत कशी कंप्लीट केली, एकदम हॅपू काही सवय नव्हती, खूप दमछाक झाला. पण नंतर मग ते आवडायला लागलं. मग नंतर मग मी 21 किलोमीटरचा एक प्रोग्राम अटेंड केला युनिव्हर्सिटीमध्ये, माय फर्स्ट हाफ मॅरेथॉन म्हणून. आणि मग एक 16 आठवड्याचा प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये बरेच रनिंगचे वेगवेगळे प्रकार असतील, कोर्स ट्रेनिंग असेल, तर असे आम्ही ते करायचो. आणि त्या वर्षी मग मी 21 किलोमीटर ती शर्यत किंवा ती मॅरेथॉन धावली. आणि त्यानंतर मग बरेच काळानंतर मी पुण्यातल्या काही मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन असेल, सातारा मॅरेथॉन असेल, हैदराबाद, मुंबई, अशा मी काही मॅरेथॉन करत गेलो. चालू होतं, फिटनेस लेवल चांगलं चालू होता, आजारी पडणं कमी झालं होतं, असं बरेच चांगलं होत असताना मग पॅन्डेमिक येतं आणि आपण सगळे घरामध्ये लॉक होतो, बाहेर जाणं बंद होतं. आणि मग अशा वेळेस मध्ये एक रुटीन तयार झालं होतं की ऑफिसचं काम करायचं, संध्याकाळी बायको मुलीबरोबर क्रिकेट खेळायचं. आणि हे करत असताना असं जाणवलं की अरे ते जगली, म्हणजे एक बॉल एक हातात दुसऱ्या हातात टाकणं किंवा ते झेडणं किंवा भिंतीवर मारून ते पकडणं, तर ते थोडंसं आवडायलाही लागलं आणि जमायला पण लागलं. मग त्याच सुमारास काही युट्यूबचे व्हिडिओज मी बघितले, ते वेगवेगळे पॅटर्न्स मी शिकत गेलो. म्हणजे 2022 सालची गोष्ट असेल तर मग थोडेसे पॅटर्न शिकलो. आणि रनिंगचा स्ट्रॉंग बेस असल्यामुळे असं वाटलं की का आपण हायब्रिड काही ट्राय करू नये. म्हणजे तेव्हा आपण हायब्रिड जगात जगत होतो, हायब्रिड रेसिपीज बनत होत्या. आज पण आपण काय म्हणतात ते पिवळी इडली खातो किंवा पांढऱ्या ठोकळा खातो किंवा मोमोज आहेत, असं वेगवेगळं होत असताना म्हटलं आपण रनिंग आणि जगलिंग असं थोडंसं प्रयत्न करावा. आणि बायको साक्षीदार आहे, तेव्हाचे आपले सगळे गल्लीबोळ सगळे रिकामे असायचे. आम्ही असे काही लेन्स मध्ये जायचो की तिथे कोणी बघणार नाही, कारण का तेव्हा प्रत्येक दुसरा बॉल माझ्या हातातून पडायचा. म्हणजे आज तुम्ही जे बघताय ते तेव्हा नव्हतं. म्हणजे तो सुरुवातीचा काळ होता, म्हणजे मला 2 पावलं सुद्धा केलं की तो चेंडू खाली पडायचा. तर तो तसा काळ होता. पण नंतर ते कालांतराने मी शिकत गेलो, तो बराच कॉन्फिडन्स आला. आणि 2023 साली बजाज अलायन्स मॅरेथॉन, म्हणजे तोपर्यंत मी खरं ना बऱ्याच हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन आणि काही 10 किलोमीटर पळालो होतो. तरी सुद्धा त्या मॅरेथॉन मध्ये मी फक्त 5 किलोमीटर साठी रजिस्टर केलं होतं. मी 5 आणि ह्या 3 बॉल मी 5, असं आम्ही सगळ्यांनी मिळून 20 किलोमीटर तेव्हा तो कंप्लीट केला. आणि मला तो दिवस गेला. त्यानंतर मला आठवतं की स्टार्ट लाईन पासून मी शर्यत चालू केली. लोकांनी हे पहिल्यांदा कधी बघितलं नव्हतं, मी पण कोणालाही काही करताना बघितलं नव्हतं याच्या आधी. आणि त्यामुळे मी निघालो पळायला. सगळे कॅमेरा पण माझ्या मागे आले, अरे हा नक्की काय करतोय, दिसायला तर माणूसच आहे, बरं शेपटी सुद्धा नाहीये, त्याचं काय चाललंय, काय करतोय बाबा. असा तो सगळ्यांचा थोडासा एक्सपिरियन्स होता. तो दिवस जातो. दुसऱ्या दिवशी आय थिंक सकाळी टेबलावर आई बाप्पा चहा पीत होते आणि बायको, मी झोपलो असेल तेव्हा, बायको आहे ना ओढत आली, अरे केतन हे बघ. आणि मग तिने मला ह्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबर 2023 हा पेपरमध्ये हा फोटो आला होता. पेपरमध्ये हा फोटो आला होता. तो त्या आय थिंक 2 फुटाच्या पेपरमध्ये आय थिंक 1/3 जागा मी घेतली होती आणि त्याची दखल मीडियाने आणि सगळ्यांनी घेतली होती. आणि मग त्यानंतर माझा जॉगिंगचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरुवात झाला. आणि नंतर मग मी पुढे मागे बघितलं नाही. त्यानंतर मग मी माझ्या प्रत्येक रन मध्ये, प्रॅक्टिस रन मध्ये जॉगिंग करतो. म्हणजे मी जरी पण जॉगिंग करत असेल तरी पण माझ्याकडे ते पाऊच असतात जे मी त्याच्यामध्ये ते बॉल्स कॅरी करतो. खरं म्हणजे मॅरेथॉन रनिंग हे इट्स अ डिमांडिंग स्पोर्ट. म्हणजे तुम्हाला डेडिकेशन पाहिजे, एफर्ट पाहिजे, बऱ्याच वेळा इंजुरीज होतात. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा अर्धा किलो पण वजन तुमच्यावर जेव्हा कॅरी करता, जेव्हा आपण 21 किलोमीटर किंवा 42 किलोमीटर ची गोष्ट करतोय, तर ते खूप पेनफुल होऊ शकतं. पण मी माझ्या जवळ ठेवतो. आता मला ते मेंटल इतकं हे झालंय, ब्लॉक झालंय की अरे नाही, आपण बॉलशिवाय पळू शकत नाही, असं थोडंसं ते झालंय. आणि त्यानंतर मी मागच्या वर्षी मुंबई हाफ मॅरेथॉन केली. त्याचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, जसं काकांनी सांगितलं, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियन त्याची दखल घेतली. मी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सला पण अप्रोच केलं, पण ते म्हणाले की आमच्याकडे अशी कॅटेगरीज नाहीये. सो इनडायरेक्टली ते ऍक्सेप्टेड की हा रेकॉर्डच आहे. सो बट आय थिंक त्याला
रिक्वेस्ट केली की तुमच्याकडे जेव्हा कधी हा कॅटेगरी येईल तेव्हा यू कॅन अप्रोच मी. आणि त्यानंतर मग एक असा दिवस येतो की 19 जानेवारी 2025 म्हणजे ह्याच वर्षी जानेवारी, जेव्हा मी फुल मॅरेथॉन विथ जंगली हा पहिल्यांदा रेकॉर्ड करण्याचा माझा प्रयत्न होता. आणि त्यावेळेस सुद्धा असंच म्हणजे बऱ्याच मीडियानी त्याची खूप म्हणजे मीडियामध्ये बरेच प्रसिद्धी केली होती आणि बरंच माझं रिसर्च म्हणजे तसं आलं होतं की अरे ही इज गोइंग टू परफॉर्म. सेट टू रन 42 किलोमीटर्स. त्यानंतर मग केंदूची कसरत करत 43 किलोमीटरची धाव. तर हे असं मीडियाने बऱ्यापैकी हवा केली होती. आणि तो 19 जानेवारीचा दिवस मला अजूनही आठवतोय. मी 3 वाजता उठलो कारण का मॅरेथॉन ही मुंबईची लवकर चालू होते. 3:30 ला आम्हाला तिथे काय हॉटेल असेल तिकडनं निघावं लागतं. आणि मला इतकं प्रेशर आलं होतं म्हणजे तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की जे आपले इंडियन जे नॅशनल टीम असतात कुठल्याही खेळाचे ते जेव्हा 140 करोडचं जे प्रेशर घेऊन उतरत असतात. खरं म्हणजे मी त्याच्या जवळपास पण नव्हतो, पण तरी सुद्धा मला ते प्रेशर कारण रनिंग कम्युनिटीमध्ये हे ऑलरेडी पोहोचलो होतं की असं काही मी प्रयत्न करणार आहे. आणि मग त्या दिवशी ती स्पर्धा होते. जेव्हा फिनिश लाईन झाली तेव्हा मला माहित होतं की मी काय अचीव्ह केलंय. अक्षरशः मी सांगतो की माझे बोटाचे हे जे अडवती ती खूप दुखत होती कारण का 55,000 कॅचेस आणि 55,000 थ्रोज. तेव्हा त्या मॅरेथॉनच्या प्रवासामध्ये म्हणजे मला 4 तास 59 मिनिटं त्या वेळेस लागली. आणि पाव लिटरची जी पाण्याची बाटली असेल त्याचं झाकण सुद्धा मला उघडता येत नव्हतं. तिथे जे व्हॉलेंटियर्स होते त्यांनी मला त्याला हेल्प केलं. आणि त्या दिवशी मी भारताचा एकमेव आणि जगातला 52वा जॉगलर असं ठरलो की ज्यांनी फुल मॅरेथॉन. थँक्यू. सो हा प्रवास असा चालूच राहणार आहे. मी या सगळ्याचं क्रेडिट एकटा घेत असेल तर आय एम फुलिंग मायसेल्फ. सो माझी सगळी फॅमिली इथे आहे. पप्पा आहेत, आई आहे. पप्पा नेहमी मला म्हणायचे की कुठल्याही क्षेत्रात जा, टॉपला जा. मला असं वाटतं आज मी इंडियाचा एकमेव जॉबलर आहे. आई नेहमी म्हणायची की कुठल्याही एक्सट्रीम्स नको, सुवर्ण मध्य असू दे, आपण सगळे सोनार आहोत. सो मला असं वाटतं की त्याला मी बॅलन्सिंग असं घेतो. तर मी तो त्यांनी दाखवलेल्या मार्गावर माझं चालू आहे, फॉलो करतोय. सोनाली सुद्धा म्हणजे बायको इथे आहे. ती सगळ्या माझ्या सक्सेस फेल्युअरची साक्षीदार आहे, माझ्या इंजुरीची साक्षीदार आहे. आणि शी कीप्स मी ग्राउंडेड. म्हणजे मी जरी का बाहेर काही रेकॉर्ड बनवले असतील, मी जेव्हा घरी येतो तेव्हा तिथे 3 बॉल्स जे काय असतील ते काढून ठेवते आणि हातामध्ये मग झटकणी, झाडू, सुपी असं ती देते. आणि पण मी पण हाडाचं जंगल असल्यामुळे ते पण मी जगल करतो. आज थोडंसं फ्रीडम घेतोय. मला कोणतरी सांगितलं की बाहेर अल्पोपार आहे, त्यामुळे घरी जाऊन जेवणाची काळजी करायची गरज नाही. सो मी बोलू शकतोय आज कलकत्ता देखा जाएगा. आणि अन्वी सुद्धा आहे. अन्वी ती पण आमच्यात रस्तिकेत असते. म्हणजे ती टेबल टेनिस खेळते. ती पुण्यात डिस्ट्रिक्ट लेवलला सोलापूर पर्यंत म्हणजे ती पोहोचलेली आहे. सो आमच्यातलं हे नातं असं आहे. आणि जगलींनी मला काय दिलं तर जगलींचं पण मल्टीटास्किंग. माझं पण अशा जगात जगतो की तिथे आपण एक करू शकत नाही काम. आपण वी आर लाईक ऑल मल्टीटास्कर्स. आणि व्हाईल मल्टीटास्किंग वी आर फोकसिंग. म्हणजे जॉगलिंग हा असा आहे की तुम्ही रनिंग पण करता, तुम्ही आय हँड कोऑर्डिनेशन पण करता. सो इट्स अ मॅग्निफाईंग क्लास. सो तुम्ही त्या क्षणाला तुम्ही तिथे फोकस करता. आणि लोकांचा रिस्पॉन्स तर मला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळतो. खरं जिकडे तिकडे गेलो आजपर्यंत मी दिल्ली, कलकत्ता अशा बऱ्याच ठिकाणी मी पळायला जातो, तर कोणीही रनर माझ्याकडे येऊन तो बॉल हिसकावून गेलाय असं कधी झालेलं नाही. इनफॅक्ट ते सपोर्ट मी त्यांना बऱ्याच वेळा करते. अरे जॉगलर आहे, केंद्र आहे, तो ते मला वे करून देतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण मी काही पर्सनल तुमच्याशी शेअर करेल की बऱ्याच वेळा प्रॅक्टिस मध्ये मी पाषाण सेनापती बापट रोडवरनं जात असताना लोकांना दाद द्यायची असते. ते काही वेगळं बघत असतात, त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. म्हणजे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत काही वेगळं ते बघत असतात. तर मी जॉगिंग करत असताना आता मी एवढी प्रॅक्टिस केली की 45 डिग्री मध्ये मी बघू शकतो. म्हणजे कॅमेराकडे बघून हसणे. म्हणजे पूर्वी ते पण मला जमायचं, मी कंटिन्युअस बॉलकडे बघायचो. पण आता मी त्यातनं बरंच पुढे आलोय. सो आय नो म्हणजे आता ते क्लच आणि ब्रेक सारखं झालंय. सो आय डोंट लुक ॲट द बॉल्स एनीमोर, आय लुक ॲट द रोड इन फ्रंट ऑफ मी थ्रू द पॅटर्न. सो त्या लोकांना दाद द्यायची असते. मी इकडनं चाललेला असतो, पलीकडच्या साईडनी सायकलिस्ट झालेले असतात. सो ते काय करतात, थोडंसं पुढे जातात आणि असं ते करतात. माझं लक्ष हे त्यांच्याकडे जातं आणि ते हाताने असं ते करतात. मग मी आपलं थँक्यू मित्रा, थँक्यू ब्रो असं ते म्हणून त्याचं ते ऍक्सेप्ट करतो.
त्यानंतर असेच काही छोटे चिमुरडे मुलं त्या साईडने जात असतात, त्यांच्या पालकांबरोबर संडे मॉर्निंग वॉकला आलेले असतात. मग एक छोटीशी चिमुरडी म्हणते, वाव लुक ॲट दॅट मॉम. आणि मग हे माझ्या कानावर येतं, ऐकून खूप छान वाटतं, मोटिवेशनल येतं, आनंद पण मिळतो. पण दुःख याचंच होतं की मी पूर्ण 90 येऊन ते संतूर मॉमला बघतायत. So हे असं थोडंसं मला शेकली टाईप थोडंसं होतं की अरे का गोष्टी आपण कॉम्प्लिकेट करतोय. बरेच जण माझे फ्रेंड म्हणतात तू कशाला एवढं कॉम्प्लिकेट करतोय, पण त्याची काही मजा खोलच आहे. आणि मग तर ते शेवटी मी एवढंच म्हणेन की माझी जी जर्नी आहे जर्नीची आतापर्यंत, ती मी असं म्हणेन की पूर्वी लोक कुजबुजायचे, काही म्हणायचे किंवा काही म्हणायचे अरे काय शो ऑफ करतोय. सो मी त्याला असं म्हणेन की यू तो लोग कहेंगे लोगों का नाम है कहना, लोगों का काम है कहना. आणि मग आता जो काही बदल मी बघतोय याच्यामध्ये की लोक आहे ना मी कुठे रोडवरनं जाताना प्रॅक्टिस करताना मागे जे वळून बघतात, म्हणजे बाईकवर असेल कारमध्ये असेल, आणि मग मलाच भीती वाटते अरे प्लीज तुम्ही समोर बघा. तर तो जो शिफ्ट आहे तो बुडबुड के ना देख बुडबुड के ना देख बुडबुड. त्यामुळे मग युतो लोक हे लोगों का काम आहे काय ना ते पासून बुडबुड के ना देख अशी ती एक जर्नी. मी असं म्हणेल पुढे बराच प्रवास गाठायचा आहे. काही इंटरनॅशनल मॅरेथॉन्स होत असतात ह्या क्षेत्रामध्ये, तर इथे सुद्धा पार्टिसिपेट करायची माझी इच्छा आहे. जॉगिंगचा प्रसार आणि प्रचार करण्याची सुद्धा इच्छा आहे. तो ते मी करतच राहील. परत एकदा सुवर्ण विचार मंचाचे खूप खूप आभार. इथे